बॉलवरती जो अवांतर धाव इथे येत असताना पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये तिथे पहिला चेंडू जो अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अतिरिक्तने सुरुवात झालेली आपण पाहतो. एक्स्ट्रा रन अवांतर धाव बाळकृष्ण जाधव गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो आहे. पोलादपूर तालुक्याचा आणि अगदी त्याच वेळेला या क्रिकेटचा अर्थात बुमरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जसप्रीत बुमराने अनेक कळतं प्रवास क्रिकेटच्या आपल्या कारकिर्दीमध्ये केलाय, परंतु या खेळाडूलाही कळतं प्रवास इथे करावा लागणार आहे. बॅकफुटला आल्यात, ऑन साईडला गॅप मोठा आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या केवळ एकेरीच्या मदतीने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण जिथे पाहतो 2 आहेत. आघाडीचे बॅटर मध्ये जिथे आपण अहमद आणि समीरला पाहत आहोत. अहमद आणि समीर अहमद करबलकर आणि त्याच्या साथीला समीर याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समीर भोसले आणि त्याच्या साथीला अहमद करबलकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बुमरा पुढचा बॉल लोर पुलटो कबसला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने येतोय. फेकी चांगली झाली होती, परंतु त्याहूनही अधिक चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. वेगाने दोन्ही बॅटर धावलेत. दोन्ही बॅटरला ठाऊक होतं की ही रिक्स आहे, आपण रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना तोच मोठा होतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जिथे आपण 3 पाहतो. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. फटका फसला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपण्यात आलाय. बोल्ड अँड कॉट. गोलंदाज बाद. तीन धावा धावफलकावरती असताना फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल डिलिव्हर झाला, स्टिकर जवळ लागला, परंतु हा झेल बाळकृष्णने जो काय टिपताना पापण त्याला पाहिलं, एक चांगला झेल त्याने इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला, परंतु कॅच घेण्याच्या आधी स्वतःची जी केस आहेत ना ती डोळ्यावरती येत होती, कदाचित ती त्याने बाजूला केली आणि तदनंतर हा झेल टिपलाय. खरं तर हेअरस्टाईल क्रिकेटमध्ये फार चर्चेचा विषय राहतो. परवाच्या दिवशी आपण जिथे पाहिलं ना तरी एक नाव सध्याच्या घडीला IPL मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय हेअरस्टाईलने आणि त्याच्या सेलिब्रेशनने होत असताना पाहायला मिळालं. नोटबुक सेलिब्रेशन आपण सध्याच्या घडीला मुंबई जिथे IPL मध्ये फार चर्चेचा विषय राहिलेला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 3 आहे. पहिला फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला बॅटर इथे बाद होतोय. कोंडी फोडली, विकेट प्राप्त केली. आघाडीचा फलंदाज अहमद करबेलकर इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. मोठी विकेट राहू शकते या मॅचची. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरीर भेदक मारा. दोन्ही गाड्या एका डोळ्यावरती. चुकीचा थ्रो. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा. तू चल मैं आया हीच परिस्थिती. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. लगातारचा दुसरा या मॅच मध्ये धक्का लागलेला पाहायला मिळतो आहे.
रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा, यू थक कर ना बट राही के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये थांबून चालता कामा नये, तुम्ही चालत राहायला हवं. यश पदरी पडेल, परंतु त्यासाठी कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागणार आहे. खरं तर धावा बनवावा लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंतिकाब दाखल होत असताना पाहायला मिळतो. इंतिकाब नाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. बुम बुम बुमरा या षटकामध्ये विकेट प्राप्त केली आहे त्याने. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. का ठोकलाय, इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचत असताना मी याच थाटात खेळणार, त्याने आविर्भाव इथे स्पष्ट केलाय. संघाची धावसंख्या 10, 10 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती इंतिकाब नाडकरला आपण पाहतोय. याही वेळेला आणखीन एक धमाका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॅरलल फ्लॅट, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाले. समीर भोसले, काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 2 षटकारासह बाळकृष्णच्या अगेन्स्ट जे काय रणनीती तिथे अपनावण्यात आली, सुरुवातीला संयम ठेवला आणि संयमाचा बाण इथे फुटलाय. 2 चेंडू 2 षटकार, 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. आपण सातत्याने गेले 3 पर्व पीटीपीएलच्या माध्यमातून सातत्याने सिक्सरच्या बॉलवरती पीटीपीएल प्रिंट करण्यात येत असताना पाहायला मिळाली. सिक्सर सुप्रीमोने प्रथमतः पीटीपीएलला हे या बॉलवरती प्रिंट प्रथमच आपल्याला पीटीपीएल अर्थात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये दिलं होतं. तिथून पुढे अनेक स्पर्धांना त्याने प्रिंट करून दिलं, परंतु केतनजी सेठ यांचे विशेष याकरिता आभार की सुरुवात पोलादपूर नगरीमधूनच झाली. मैदानाच्या आतमध्ये बिलाल निगुडकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतं. पहिला बॉल अवांतर राहिला, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 17 बनल्यात. दादा अँड कंपनी वावे, दादा सारखाच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल, रन्स इथे पाहायला मिळतील यात मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना येलो आर्मी थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतोय. धावा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अनेक या स्पर्धेच्या बाबतीच्या माहिती किंवा अगदी त्याच वेळेला आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत या प्रत्येकाने पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामधल्या काही प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. यावेळेला हलक्या हाताने कट केलाय, बॉलला दिली दिशा, मॅचची बदलती दशा, रन्स मिळतील 4, हा आलाय चौकार. संघ मालक तथा शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली टीम आपण देखील तयार आहात. नेक्स्ट मॅच आपण बी ग्रुप मधून नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन कोंडवी आणि त्याच्या आगे शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली या 2 संघांच्या दरम्यान पाहणार आहात. पोलादपूर भूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे नागेशदादा दरेकर साहेब यांच्या मालकीचा संघ
तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. चौकार आलाय संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 26 बनल्यात. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. खरं तर आयसीयू मध्ये चाललीये की काय, परंतु तिथून जनरल वॉर्ड मध्ये घेऊन आले. काय बॅटिंग केली आहे तुफानी अंदाजामध्ये. समीर भोसलेने सामना सुरू केला, त्याने 2 षटकार ठोकले, मॅच मध्ये घेऊन आला. आणि आता मात्र इंतिखाब नाडकर बॅटिंग करतोय. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेचा बॉल बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्याच्या नावापुढे कर आहे ना, त्याच्या नावापुढे इतिहास आहे, त्याच्या नावापुढे रन्स आहेत, त्याच्या नावापुढे इतिहासामधील क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती धावा आहेत. कारण सचिन तेंडुलकरला आपण पाहिलं, अजित वाडेकर असतील, सुनील गावस्कर असतील. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्र रक्षक चेंडूच्या खाली, सहज साधा सोप्पा जेल, फ्री होम डिलिव्हरी. झोमॅटो आणि स्विगी पेक्षाही फास्ट. फलंदाज बाद. आणि आज त्यांची गोलंदाजी इथे कामी येते. चांगला टप्पा, चांगली दिशा, चेंडूवरची पकड चांगली पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 संपला. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड मध्ये धावा त्या 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना दादा अँड कंपनी वावे. धावा पाहतोय त्या 27 आहेत. 13.50च्या करंट रन रेटने धावा आल्या. 3 फलंदाज बाद झाल्यात. 27 ला 3 बाद. दादा अँड कंपनी वावे या टीम कडे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत आहे. बाळकृष्ण जाधव अर्थात गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होईल. पहिल्या षटकामध्ये रन्स त्याच्या अगेन्स्ट आल्या. चौक जिथे त्याने विकेट प्राप्त केली होती, परंतु तिथून पुढे त्याच्या अगेन्स्ट धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट. राईट हँडर बॅटर्ससाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. 30 सर्कलच्या बाहेर, 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. बाळकृष्ण जाधव गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होईल.
त्याचा तो रिदम, तो फॉलो थ्रू किंवा त्याच्या गोलंदाजीतला तो क्लास अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा बॉल, या वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, झेल निसटला. मैदानाच्या आतमध्ये ही कॅच फार महत्वाची होती, परंतु झेल घेण्याचे काहीसे वेगळेच प्रयत्न होते की काय. कारण जर का आपण कॅच घेत असताना या क्षेत्ररक्षकाची बॉडी लँग्वेज पाहिली तर त्याची कुठेतरी नजर हटली आणि इथे दुर्घटना घडली आहे. झेल निसटला, जीवदान मिळाला, आयुष्यमान भवचा आशीर्वाद जणू काय मिळाला समीर भोसलेला. पुढचा बॉल, गोलंदाज यावेळेला बाग फुटला समोरच्या दिशेने, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इम्तियाज नाडकरच्या बॅटमधून या धावा येतील. इलियास नाडकरच्या बॅटमधून येतो हा षटकार. चौथी धावा धावफलकावरती आहेत. पहा विकेट गमावल्यात या संघाने, परंतु धावा थांबू दिलेल्या नाही आहेत. स्कोरबोर्ड हलतं ठेवलं, मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित केला. 34 रन्स ऑन दी बोर्ड. रन्स आल्यात, धावा आल्यात, ही बात जमेची आहे. मागे काय घडलं किंवा काय घडतं ना यापेक्षा अधिक आपलं स्कोरबोर्ड किती हलतं राहील, धावा आपण किती चांगल्या गोळा करू शकतो याकडे कल पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला, वॅकेन्सी एरिया. रन्स मिळेल, धाव येत असताना पाहायला मिळते. इलियास नाडकर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दाटणीचा स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केला. केवळ 3 बॉल त्यांनी फेस केलेत आणि त्यांच्या बॅटमधून तिथे 7 धावा येत असताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने त्यांनी ठोकलेला षटकार, कुठे ना कुठेतरी आत्मविश्वास त्यांचाही वाढला असेल. धावा गोळाच करायच्या, त्याही मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करताना ते पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा बाळकृष्ण जाधव महागडा राहिला याही षटकामध्ये. तो समीर साठीचा हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आहे. समीरला मागील बॉलवरती जीवदान मिळालं. इथून पुढे तो कशा रीतीने खेळ करतो हे पाहणं गरजेचं राहील, कारण क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण म्हणतो ना की जीवदानही हानिकारक राहतात. क्रिकेट असू द्यात किंवा आयुष्याचा खेळ, जीवदानही नेहमी हानिकारक राहिलेत. कॅचेस झालेल्या नाही आहेत, त्या वेळेला संधी निर्माण केली होती गोलंदाजांनी. या षटकाच्या पहिल्या बॉलवरती जिथे आपण पाहिलं तर झेल सुटला गेला होता एक्स्ट्रा कव्हरला, आणि त्याचंच कारण की काय मैदानाच्या आतमध्ये हा बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईक करीनवरती आपण पाहतोय. समीरने चांगले स्ट्रोक केले, त्याच्या बॅटमधून रन्स देखील आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला केला, डीप मध्ये, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल स्कोरकार्डवरती आहेत त्या 37, 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रन्स आल्यात, महत्वाची बाब, विकेट गमावल्यात, या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष दिलेलं नाहीये. स्कोरकार्डवरती धावा जिथे आपण 37 पाहत आहोत. अविनाश मोहिते स्वतः बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. कदाचित असं वाटलं होतं की ते बॅटिंगसाठी चाललेत की काय, परंतु पहा ना 12व्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटिंग मिळते आणि त्याच जोरावरती संघ विजेताही होऊ शकतो. अक्कलकोट ग्रुप जर का म्हणत असेल ना की आमचा इम्पॅक्ट पण महत्वाचा राहिला होता, तर खऱ्या अर्थानं केतन पवारने त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्याने रन्स बनवला होता. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती येते 37. याआधी काही पंचांनी चर्चा केली होती, याची कारणही काही वेळामध्ये होती. लोअर फुल टच बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुणेच्या वधारेल स्कोर कार्डवरती 38 आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. आयुष्याच्या या वळणावरती पुढे सरकत राहणं हे गरजेचं राहतं आणि ते इथे करण्यात येते. एका धावेने स्कोरबोर्ड हलतं ठेवलंय. यावेळेला खोलात होता, समोरच्या दिशेने केला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. सिंगल इथूनही प्राप्त होतीये. आता मात्र असं वाटू लागलं नाही की इतक्या सिंगल आल्यात की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढ्या सिंगल नसतात तितक्या सिंगल या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 39-39 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. वेळ मीटिंग घेतली जाणार नाही आणि पाणी मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित येऊ द्या. पहा, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत ते केवळ सुपर 6 मध्ये येणाऱ्या खेळाडूंनाच दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रथमतः आपल्याला सुपर 6 मध्ये यावं लागेल आणि तिथून पुढे आपल्याला ते प्राइजेस मिळतील. या गोष्टीची आत्ताच आपण उलगडा करत आहोत. पहिल्याच रजनीमध्ये ही आपण अनाउन्समेंट करतोय. सर्वांचं लक्ष वेधूयात की इंडिव्हिज्युअल प्राइज तुम्हाला त्याच वेळेला मिळतील जर त्यावेळेला सुपर 6 मध्ये तुम्ही दाखल व्हात आणि तिथूनच तुमचे जे पॉइंट्स आहेत ते काउंट केले जातील सुपर 6 पासून. अर्थात ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स टुर्नामेंटचा पाहिला जाईल, परंतु तुम्ही सुपर 6 मध्ये आलात तरच तुम्हाला ते प्राइज मिळेल. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती रन्स आल्या. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 39. काही लकी ड्रॉ आपण भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून हा कुपन्स आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणखीन काही भाग्यवान विजेत्यांना आपल्याला पुढील एक टी शर्ट्स आणि त्यानंतर एक कॅप आणि एक रिस्ट वॉच जी दिली जाणार आहे त्याकरिता आपण आत्ताच हा फॉर्म सबमिट करा, फिलअप करा. आपल्याला मिळेल ती एक कॅप आणि एक रिस्ट वॉच. अगदी त्याच वेळेला लक्ष वेधूयात ओंकारजी गाडगे संघाच्या विजयाचा जल्लोष जर का आपला झाला असेल तर या कृपया व्यासपीठाच्या जवळ, कारण काही भाग्यवान विजेत्यांना आपण इथून पुढे सन्मानित करणार आहोत. याकरिता कृपया ओंकारजी गाडगे यांचं लक्ष वेधूयात. कृपया आपण संपर्क साधा. या मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकाच्या दरम्यान पुन्हा एकदा बिलाल निगुळकरला आपण पाहत आहोत. खरं तर बिलालने या आधीचे षटक हातात असताना आपण त्याला पाहिलं होतं. 11 धावा त्याच्या त्या षटकामध्ये आला. 1 विकेट त्याने प्राप्त केली होती, परंतु विकेट गुच्छाने मिळवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघ हावी ठरत चाललाय. 39 धावा धावफलकावरती बनल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. ही रणनीती कुठून तरी बदलावी लागणार आहे. बिलाल पुढचा बॉल. यावेळेला चेंडू मात्र अगदी उसळी घेत होता. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. दोन्ही एंडला इथे संधी निर्माण झाली आहे, परंतु एक सिंगल साठी इथे झगडावं लागतंय. मागील 7 बॉलचा एकंदरीत विचार केला तर 1 षटकार आलाय, परंतु मागील 5 बॉलचा विचार केला तर केवळ सिंगल येत असताना पाहायला मिळाला होता. हा चेंडू एक चांगल्या धाटणीचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरावली 39. बाळकृष्ण जाधवने पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये विकेट आली, दुसऱ्या षटकामध्ये विकेट त्याला मिळाली नाही. एकंदरीत 28 धावा 12 बॉल मध्ये त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला स्क्वेअर कट केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. समीर भोसलेच्या बॅटमधून चौकार.
जमीर करबेलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती रन्स जिथे आपण 43 पाहतोय. विकेट गमावली ती चौथी. 20 धाबांची खेळी. 9 बॉल 20 धाबा 2 षटकार 1 चौकार च्या बॅटरच्या बॅटमधून आला तो समीर भोसले. इथे बाद झालाय. ही बाब पथ्यावरती पडू शकते कारण एक मोठी भागीदारी रचली जात होती इलियास आणि अगदी त्याच वेळेला समीर भोसलेच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू होती आणि अशा समयी विकेट प्राप्त केली आहे. क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. खरं तर इथे विकेट मिळवली आहे, धावा थांबतील का हेही पाहणं तितकंसं गरजेचं राहील. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. बिलाल स्वतः आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याने केलाच नाही. मुळात सिंगल आली. क्विक सिंगल इथून पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या 44. 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा. संघाची धावसंख्या 44 पाहायला मिळाल्या. लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. इलियासच्या बॅटमधून आला हा षटकार. कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी झाली आहे. 2 याही षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती त्या 50 रन्स इथे कंप्लीट केली आहे दादा अँड कंपनी वावे या टीमची. धावफलकावरती धावा त्या 50 ला 4. आपण पाहायला मिळाले. आज राहुल मोहितीला मी पाहतो. खऱ्या अर्थानं तो म्हणतो की मी क्रिकेट कधी खेळत नव्हतो. त्याने 3000 रुपयाची बॅट घेतली. परवाच्या दिवशी 2 षटकार देखील ठोकलेत. क्रिकेट कधी कुठे कोणाला कशा रूपाने मिळेल किंवा घेऊन येईल आणि कुठून कुठे घेऊन जाईल याचा मात्र नेम नाही. कारण अंबाला टेनिस क्रिकेटमधून त्याने सुरुवात केली. उद्याच्या येणाऱ्या कालावधीमध्ये IPL खेळताना पाहायला मिळेल. कारण क्रिकेट कधी कोणाचे स्टार कसे बदलेल ना याचा मात्र नेम नाही. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल रवी इंगोले. टीमचा कॅप्टन आहे. कर्णधार ज्याच्या गोलंदाजीमध्ये धार. यावेळेचा बॉल बॅटची थिके जाऊ साडेच. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. हार्दिक असं स्वागत करूयात या व्यासपीठावरती. आपलंही हार्दिक स्वागत. यश असा चिरंजीव ज्यांनी या पोलादपूरला दिला. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आणि मोरे साहेबांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूयात. यश मोरेचे पिताश्री अगदी दिलीपजी मोरे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर आपल्या पाल्याच्याच पाठी नाही तर अनेक खेळाडूंच्या पाठीशी ते नेहमी प्रचंड असा पाठिंबा त्यांचा नेहमी पाहायला मिळतो. त्यांचे स्वागत असेल. अक्षय बिंगारे यांच्या माध्यमातून रवींद्र इंगवलेने घेतलेली
रवींद्र इंगवलेच्या या विकेटसाठी अक्षयजी भिंगारे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक सहज साधा सोपा झेल होता. अशा रीतीचे कॅचेस होणं फार गरजेचं राहतं. हा झेल सहज आणि साधा सोपा झेल इथे हातामधून निसटलाय. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे प्रत्येकासाठीच. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाने जी पारितोषिक लगावली आहेत ती कृपया जशी अनाउन्स कराल तशी इथवर आणून द्या. आणि सर्वाधिक महत्वाची आणि मोठी माहिती की तुम्ही जीपे करता परस्पर तर ते पारितोषिक इथून अनाउन्समेंट केलं जाणार नाही. यावेळेचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याला डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. रन्स इथे कंप्लीट होतीये. कोणत्याही स्वरूपाचं जीपे स्वरूपाचं पारितोषिक अनाउन्समेंट होणार नाही. ऑनलाईन पारितोषिक तुम्ही लगावू शकत नाही. याकरिता आपण लक्ष वेधूयात कारण कॅश प्राइजेस महत्वाचे आहेत. काही वेळेला असंही घडतं की अनाउन्समेंट करणाऱ्या कॉमेंटेटरकडे ते खेळाडू येतात. आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेला झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक धक्का क्रमांक 6 फलंदाज साहिल बाद. या षटकातील एकंदरीत आपण पाहिलं या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक वाहन आहे त्याची लाईट्स आपण कृपया ऑफ करा. मुजम्मिल नवीन बॅटर मुजम्मिल तांबे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 5 लाख मुलाचं आयोजन आहे. सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे वेधूयात. आज आपण 1.5 लाखाचं आयोजन केलंय. प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक या स्पर्धेच्या माध्यमातून 88,000, तृतीय 66, चतुर्थ पंचम षष्टम जेथे 44,000 रुपये पारितोषिक आहे. एकंदरीत आणि 1.5 लाखाची जी काही आपण सोन्याची चेन देणार आहोत विजयी संघाच्या संघ मालकाला तथा मालिकावीरासाठी बाईक तदनंतर सायकल्स भरघोस पारितोषिक आहेत. कृपया पारितोषिकाची जी रक्कम असेल ती तुम्हाला वैयक्तिक द्यायची आहे ती 500च्या पुढे कृपया असावी कारण ही स्पर्धा तालुक्याला रिप्रेझेंट करणारी स्पर्धा आहे. या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात की कृपया जी पारितोषिकं तुम्ही लगावाल ती 500 पर्यंतची कमीत कमी अमाऊंट असावी. एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण धावा पाहिल्या तर जिथे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 आहेत. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या आणि 2 विकेट संपादन केल्या रवींद्र इंगवलेने. मॅच मध्ये तो घेऊन आलाय टीमला. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती अक्षय जाधवला आपण पाहत आहोत. अक्षय जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक होते. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मिळतील धावा 6. हा आलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये
आतमध्ये जिथे हा षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 58. 58 ऑन दी बोट. 58 धावा षटकार आला. व्हेरी फर्स्ट बॉल. याही वेळेला लगातारचा दुसरा लांबलचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच इलियास नारकरच्या बाटमधून आलाय. लगातारचा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 64 रन्स ऑन दी बोर्ड. 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 64 ऑन दी बोर्ड आहेत. रन्स आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये धावा थांबल्या होत्या. किंबहुना या आधीच्या षटकामध्ये केवळ 2 धावांचं षटक आलं. परंतु या षटकाची सुरुवात 2 बॉल 2 षटकारानं झाली आहे. लगातारचा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इलियास नारकरच्या बाटमधून आणखीन एक धमाका षटकार. फलंदाज बाद झालेत परंतु हा फलंदाज थांबायचं नाव घेत नाही. तिसरा स्ट्रोक नंतर इथे चौथा फटका बाळकृष्ण जाधवच्या हातातून झेल निसटला. चेंडूने ओलांडली सीमारेषा. मिळतील धावा 4. हा आला चौकार. तर धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल अक्षय जाधव. 22 धावा त्याच्या 4 बॉल मध्ये आल्यात. याही वेळेला आणखीन एक लगातार 6. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती 80 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करतोय. 43 रन्स नॉट आउट. 12 बॉल. इलियास नारकर. 43 नंतर हा षटकार. 49 धावा. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. 86 बनल्यात. त्यामधल्या 13 बॉल 49 धावांची वादळी खेळी इलियासच्या बॅटमधून पाहायला मिळाली.
टॉस घेऊया या ठिकाणी. एक विस्फोटक फलंदाज म्हणून अरमानची देखील ख्याती आणि त्याच्या शुभ हस्ते कुलदीप जाधवच्या व्यावरती आपण देखील त्यांचा संघ आपण पाहतोय. एअरटेल नाही, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग एका बाजूला आणि एका बाजूला ऐतिहासिक पोलादपूर. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग एका बाजूला आणि एका बाजूला ऐतिहासिक पोलादपूर. कोण कॉल करते? सडवली संघ कॉल करतोय. ऐतिहासिक पोलादपूर, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग हे आलाय. सुजित, काय निर्णय असणार आहे? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करून पहिली बॅटिंग करायची आहे, तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? आणि इथं जर पाहिलं तर आज धावा बनतायत आणि तुमचा प्रयत्न किती असणार आहे? नक्कीच 100+ धावा करण्याचा प्रयत्न आमचा नक्की असेल. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धेविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. तुम्ही आयोजन बघाल तर गेल्या वर्षी तर चांगलंच होतं, त्याच्याहून चांगलं यावर्षी आहे. नवीन नवीन लाईक उपक्रम आहेत आणि ही मेहनत आहे, ही सगळी बघायला इझी वाटतं बट करायला खूप हार्ड असतं. आणि मी खूप लकी फील करतो की PTPL सारखी स्पर्धा मी खेळतोय. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस जिंकला या ठिकाणी नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीमनं आणि एक धाडसी निर्णय घेण्यात आलाय बॅटिंग करण्याचा. तर शिरभरवण्यात चढवली हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. पारितोषिक आले. बाउंड्रीच्या बाहेर जर झेल टिपला तर सिद्धेश युवा मंच यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे 100 रुपयाचं. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅश पकडा आणि 100 रुपये सिद्धेश युवा मंच यांच्याकडून घेऊन जा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यस, थँक्यू व्हेरी मच सर. पुरवाराचा खेळ मात्र मैदानात संपला. दादा अँड कंपनी वावे संघाने 86 धावा जमवल्यात. 49 धावा वैयक्तिक मात्र जमवल्या त्या रियाजनी. सुंदर फलंदाजी केली. संघ अडचणीत होता, डगमगत होता, त्यामध्ये तो येऊन आपल्या संघाला उंचीवर नेऊन ठेवले. 86 धावांचं रस धावा इथं मात्र जमवल्या गेल्या. 87 धावांचं टार्गेट आव्हान मात्र इथं उभं करून ठेवले ते राज दर्पण 11 संघासाठी. प्रश्न उभा केला गेला आहे, उत्तर कशा पद्धतीने मिळणार ते मात्र येणार पुढच्या 6 षटकांमध्ये आपल्याला नक्कीच कळेल. चला, अतिरिक्त वेळ मात्र घेऊ नका. अजून आपल्याला 2 सामने तरी कमीत कमी खेळवायचे, ह्याची पण नोंद घ्यायची सर्व संघांनी. कुठंतरी धावसंख्येला लगाम लावलेला प्रयत्न केला असताना मात्र रियाज मैदानात आला नाही तर नुसतं वादळ घोंगावून गेला. 13 चेंडू 49 धावांची वादळी खेळी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली. चला, उत्तराचा खेळ मात्र चालू होतोय. स्वतःच्या कोट्यातील पहिला आणि संघाला देखील पहिले षटक घेऊन होतो अमादच्या गोलंदाजीमार्फत. बघूया पंचांचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी, पहिला चेंडू मात्र अमादच्या मार्फत आला. दोन्ही हात पंचांची जमिनीला समांतर, एक अवांतर धावेने धावसंख्येचं खातं देखील खोललं गेलं. ते राज दर्पण 11 संघाचे धावसंख्या आहे ती 1. चेक चेक. जो ऑन साइडला वरती डोंगर आहे तिकडे सिद्ध आपण जर पाहतोय संदीप कदम, दीपक जाधव आणि साहिल जाधव हे तिघही बॉलसाठी उभे आहेत, बॉल आणण्याचं काम करतात. परंतु त्यांनी जर जेल टिपला तर सिद्धेश युवा मंच यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. स्पर्धा मोठी आहे, बक्षिस देखील तितकीच मोठी लागत आहेत. चेक चेक. कृपया मैदानाच्या ते सराव करू नका. विलास, आपण सराव थांबवा तिकडे. थँक्यू. अमाद गोलंदाजी मार्कवर पुढचा बॉल आखूड टप्प्याचा भिरकावून दिलाय. डीप लॉंग ऑफ क्षेत्रात मस्तक पे दस्तक देणारा फटका येतोय मैदानाच्या आत. 4
नितेश कोंडाळकर सारखा तडाखेबाज फलंदाज मैदानाच्या आत ऑन स्ट्राईक. MMA ग्राउंडवर नितेश कोंडाळकरची जर वादळी खेळी एक मला आठवते. बघूया पंचांचा इशारा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर असलेला चेंडू. वाईट बॉल मैदानाच्या आत. एक धाव. धाव संख्या झाली ती बिनबाद 7. MMAच्या ग्राउंडवर खेळलेली नितेश कोंडाळकरची वादळी खेळी. 75 धावा त्याने जमवल्या होत्या. तो नितेश कोंडाळकर ऑन स्ट्राईक. अमाच्या गोलंदाजीचा सामना करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. नाकाच्या जवळ जाणारी एक सुगंध देऊन जाणारी नवीन चेंडूचा. अमाच्या माध्यमातून चांगलं कमबॅक मात्र होतोय. एक बारी तुझी तर एक बारी माझी. एक डाव तुझा तर एक डाव माझा. असं चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळतंय. ते म्हणजे अमाद आणि नितेश यांच्यामध्ये. PTPL 2025 पर्व 4. हा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. भिरकावून दिला डीप लॉंग क्षेत्रात. खणखणीत दणदणीत षटकार. दाजीचे पिसा मात्र इथं काढण्याचं काम करतो तो नितेश. अमाच्या गोलंदाजीची दिशा ही मात्र भडकवण्याचा प्रयत्न करतो तो नितेश. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आत नितेशच्या मार्फत. पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू देखील वाईट. तिसऱ्या चेंडूवर चौकार. हा फटका चांगला सजवलाय. तर पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा नितेशच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत षटकार. एकदा मात्र फलंदाज. विकेटचं पतन मैदानाच्या आत. नितेश कोंडाळकर मैदानाच्या बाहेर. विकेट मात्र घेतली ती नितेश कोंडाळकरची. चांगलं कमबॅक करण्यात आलेलं आहे अमाच्या मार्फत. नवीन बॅटर मैदानाच्या आत. बाळकृष्ण जाधव. पूर्ण पोलादपूर तालुक्यात बुम बुम बुमरा नावाने प्रसिद्ध असलेला बाळकृष्ण. अमात राईट आर्म राऊंड द विकेट. षटकातला पुढचा बॉल. मारा असेल तो म्हणजे बाळकृष्णला. हा लोअर फुलटाचा आहे. दिशा देण्याचं काम केलेलं आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागलेली आहे. पंचांचा इशारा निश्चित. 4 धावेची खून होते. अलॉंग द कार्पेट पद्धतीचा डिस्केल क्षेत्रात गेलेला हा चौकार.
लचक देखील झालं, पण ते अखेर संपलं देखील मैदानाच्या आत अमाच्या मार्फत. तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या ह्या षटकामध्ये. 2 चौकार 2 षटकार. एक सुखद देणारी गोष्ट म्हणजे नितेश कोंडाळची विकेट मात्र इथं गेली. ती कुठे जमेची बाजू असेल ती फक्त राज दर्पण 11 संघासाठी. चांगलं सुरुवात झालेली आहे ह्या मॅचची. 23 धावा धाव फलकावर देखील लागल्या गेल्या. एक गडाच्या मोबदल्यात नितेश सारखा तडाखेबाज फलंदाज मात्र तंबूच्या आशयाला परतताना दिसला. स्वतःच्या कोट्यातील पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज इत्तिकाब नाडकर. कॅप्टन स्वतः मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतोय इत्तिकाब नाडकर. स्वतःच्या कोट्यातील पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन पहिलं षटक पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे दादा अँड कंपनी वावे संघाने. सामन्यामध्ये कलाटणी मिळणार का जे प्रश्न उभा केलाय त्याला उत्तर देण्यात येणार का. होय, त्याची सुरुवात तर पहिल्या षटकामध्ये झालेली आहे. '87 धावांचं टार्गेट आहे. त्या आव्हानाला कुठेतरी सामोरं जाताना दादा राज दर्पण संघाची चांगली सुरुवात मात्र होते आहे. दादा अँड कंपनी या टीमला 2 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे कारण त्यांनी गार्ड मैदानाच्या आतमध्ये परिधान केला. यासाठी 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. यस, काही नियमावली आहे या स्पर्धेची त्याच्या अंतर्गत मात्र ही पेनल्टी देण्यात आलेली आहे. धाव संख्या मात्र 2 वाढते पेनल्टीच्या स्वरूपात. धाव संख्या होती 25. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल राईट आर्मवर दी विकेट. स्लोवर 1 पद्धतीचा मारा. चेंडूवर हलकीशी बोट फिरवण्यात आलेली आहेत. पंचांकडे काहीसं जोरदार अपील देखील केलेलं आहे परंतु पंच नाबाद घोषित करतायत. पहिला चेंडू सुंदर टाकला, फ्लाईट दिलं, बॅट्समनला एक लालच दिली परंतु तिथं बॅट्समन चकवा खातोय. धाव संख्या आहे त्या स्थितीत 25. अजूनही बराचसा पल्ला बराचसा रस्ता कापायचा आहे. कॅल्क्युलेट रिस्क घ्यावी लागल. फलंदाज कोण तो उभा राहणार असे बरेचसे प्रश्न अजूनही मैदानात. इंतिकाब पुन्हा एकदा सुंदर बॉल आहे परंतु एक चिक्की सिंगल मैदानाच्या आत चौटी धावण्याचा प्रयत्न इथं आलेला आहे आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. धाव संख्येत देखील भर. धाव संख्या झाली ती 26 फॉर लॉस ऑफ ओनली 1 विकेट. राज दर्पण 11 संघाची 87 धावांचं आव्हान आहे. इंतिकाब नाडकर गोलंदाजी मार्कवर. छोटा खानी रणप पुन्हा एकदा स्विचित करण्याचा प्रयत्न इथं तू की मी करत मात्र मिस कॉलिंग होतोय परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव मात्र इथं मैदानाच्या आत घेतली गेली. पुन्हा एकदा एक चौटी धाव घेण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. ह्या चुका कुठंतरी सुधाराव्या लागतील. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक एक धावांची किंमत, एक आकड्याची किंमत काय आहे ते अटल बिहारी वाजपेयींनी पण जाणलेलं आहे. हा सुंदर फटका आहे. अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रात डंजू ट्रॅव्हल करतोय.
दरम्यान एक धाव घेतली गेली. एका धावाने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली. धावसंख्या झाली ती 28. 28 धावा. अजूनही धाव फलकावर लागताना दिसत आहे. दुसरं शतक मात्र प्रगतीपथावर आहे. इंतिकाब नारकर कॅप्टन स्वतः गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला सजवलाय. जागा घेतली बनवली आणि हा फटका मात्र सीमारेषा बाहेर गेला. बैठक शॉट. पॅडल सिप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न मात्र फसतोय. पुन्हा एकदा चाकवा खातो तो मात्र फलंदाज. दरम्यानच्या काळात काय घडते. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावसंख्या झाली ती 34. अजूनही 4 षटके येणं बाकी असेल. 27 धावांचं टार्गेट आव्हान आहे. 24 चेंडू. 24 चेंडू 43 धावांची गरज असेल. ती म्हणजे राज दर्पण 11 संघाला. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. आघात चांगला झाला. अंजाम चांगला करावा लागेल. इथं सिद्ध करावे लागेल. तुम्हाला प्रसिद्ध करायला सगळे पब्लिक इथलं बसलेलं आहे. आजकालच्या सोशल मीडिया जमान्यात बघायला गेलं माफ करा 53 धावांची गरज आहे. 24 चेंडू 53. राज दर्पण 11 संघाला. गोलंदाजी मार्कवर होते. पुन्हा एकदा बदल. गोलंदाज आहे अमाद. स्ट्राईक एनला असेल तो फलंदाज मनोज तळेकर. नॉन स्ट्राईक एनला तो बाळकृष्ण जाधव. अमाद पुढचा मारा करणार आहे. राईट आर्म राऊंड विकेट. मारा असेल तो मनोजला. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 34 धावा झाल्यात. अजूनही 53 धावांची गरज असेल. त्याला थोडं फास्ट खेळायचं. खूप स्लो मॅच चाललेली आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे तिथे की नोंद घ्यायची. पहाटेकडे आपण हळूहळू वेळेकडे झुकताना दिसत आहोत. त्याला विनंती असेल संघाला दादा अँड कंपनी व्हावे. 34 धावा धाव फरकावर लागल्यात. 1 गडाच्या मोबदल्यात. हा फटका बॅटची कडा मात्र घेतली जाते. फाईन लेग क्षेत्र चेंडूवर येतो. दरम्यान 1 धाव इथं घेतली गेली. एका धावाने स्ट्राईक एंड चेंज केला गेला. आता मध्ये स्ट्राईक एंडला येतोय तो बाळकृष्ण. अजूनही 52 धावा हव्यात राज दर्पण 11 संघाला. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 23 चेंडू 53 धावांची गरज. कोण ह्या सामन्यामध्ये वरचढ होणार. शॉर्ट चेंडू आहे. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आत बाळकृष्णसाठी. डॉट बॉल. एक बिंदी गेंद. अमाद चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खाल्ल्या जरूर, परंतु ह्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर चांगलं कमबॅक. हा फटका चांगला साधलेला आहे. नो मॅच मध्ये जो ट्रॅव्हल करतोय मिड विकेट क्षेत्रातून क्षेत्रसेट चेंडूवर येतोय. एकच धाव दिली गेली एका धावेने. आता मात्र मनोज स्ट्राईक एंडला आला. धावसंख्येत देखील बदल झाला. धावसंख्या झाली ती 36. 36 धावा ऑन बोर्ड. इथं सिद्ध करावे लागेल. धावा जमवाव्या लागतील. त्या म्हणजे राज दर्पण 11 संघाला. हा फटका मिस टाइम होतोय खरा, परंतु चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र 1 बाउल सीमारेषा फार डीप फाईन लेग क्षेत्रात. येतो एक सुंदर चौकार.
4 धावेसाठी अमात. पुढचा बॉल. हा इथं बॅटची कडा घेतली, शेताची चेंडू खाली येतो. इथं मात्र झेल घेता घेता झेल हातातनं सुटतोय. मनोज सारख्या तडाखेबाज फलंदाजाला देखील तर जीवनदान दिलं गेलं. ह्या चुका टाळाव्या लागतील. दादा अँड कंपनी वावे संघाला. असे कॅच मात्र सुटले तर कुठेतरी संघ बॅकफुटला येताना दिसतो. कारण का म्हणताना क्रिकेटच्या भाषेत कॅचेस विन मॅचेस. जेवढे तुम्ही कॅच घ्याल तेवढं तुम्ही या संघात स्पर्धेमध्ये वरचढ राहाल. तर म्हणजे का इथं मात्र थोडस बॅट्समन आपली बॅट चेंज करताना दिसते. त्याला थोडं फास्ट घ्यायचंय. खूपच वेळ जातो या सामन्यामध्ये आपला. धाव संख्या झाली ती 41. एक गडच्या मोबदल्यात नितेश बाद झाल्यानंतर एकेरी दुहेरी धावा मधीच एकात 2 मोठे फटके येत आहेत. ते मात्र या पार्टनरशिप मध्ये मनोज आणि बाळकृष्ण. अमात गोलंदाजी मार्कवर. पंचांना देखील पार करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. वेगाने टाकलेला चेंडू. वेगावर स्वार होऊन टाकलेला हा चेंडू अमातचा. षटक मात्र संपतोय. 2-3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक मात्र मैदानाच्या. तोपर्यंत होऊन दे सुमधुर गाण. तरी राज दर्पण संघ ह्या सामन्यामध्ये भारी पडेल. परंतु ही कॅल्क्युलेट घ्यायला फलंदाज पुढे येणार कोण, बाळकृष्ण की मनोज, येणारे आपल्या पुढच्या 3 षटकांमध्येच कळेल. 87 धावांचं टार्गेट आव्हान घेऊन राज दर्पण चे फलंदाज मात्र मैदानाच्या आत आहेत. बाद होणारा फलंदाज नितेश मात्र डगआउटच्या आशेला दिसतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा होतोय बदल. डिंगफेक्स नंतर गोलंदाज येतोय गोलंदाजीवर तो. इंतिकाब नाडकर पुन्हा एकदा कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिलं षटक टाकलं होतं. सात धावा दिल्या होत्या ते इंतिकाब नाडकर. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्वतःच्या कोट्यातील दुसरं आणि संघाचं 4थं षटक. एक स्पिन पद्धतीची गोलंदाजी. बैठक शॉट मात्र इथे येतोय मिड विकेट क्षेत्रात. मस्तक पे दस्तक देणारा फटका मैदानाच्या आत. मनोजच्या बॅट मधून 6 धावा. आणि झेल मात्र इथं घेतला जातोय. मनोज सारखा तडाखेबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर.
त्या क्षेत्रात मात्र झेल पकडला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आत आल्या आल्या फटका मात्र इथं फसलेला आहे का काय. यस, फलंदाज मात्र पुन्हा एकदा बाद. मैदानाच्या बाहेर गोल्डन डकचा शिकार. बिलाल निगुरगड मैदानाच्या आत ऑन स्ट्राइक. हॅट्रिक बॉल. इंतिकाम नारकर गोलंदाजी मार्कवर. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का. आतापर्यंत 50 आपण बघितली, मेडन ओव्हर देखील बघितली. इंतिकाम नारकर हॅट्रिक घेऊन जाईल का. येणारा पुढचा चेंडू आपल्याला निश्चितच कळेल. इंतिकाम नारकर ऑन अ फायर विकेट घेताना दिसतोय आपल्या संघासाठी. फलंदाजांमध्ये चाकवा मिळतोय गोलंदाजीवर इंतिकाबच्या, कारण का गोलंदाजी करताना वेग मात्र कमी आहे पण तितकी फ्लाईट देखील दिली जाते ती इंतिकाबच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजाला मात्र इथं चकवताना दिसतो तो इंतिकाब. फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. वन बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र होतंय क्षेत्ररक्षकाचं. एक केरी धावेचं दोन धावात रूपांतर होतंय. हॅट्रिकची संधी मात्र इथं हुकते आणि 2 धावा स्कोरबोर्ड बऱ्याच काळानंतर मात्र इथं लिहिल्या गेल्या. धाव संख्या झाली ती 49. 49 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. राज दर्पण. हा सुंदर चेंडू आहे. टप्पा पडतोय, गर्रकन वळतोय आणि एक निर्धाव चेंडू ती पुन्हा सांगता होती ती मात्र मैदानाच्या आत इंतिकाबच्या नारकरच्या माध्यमातून. फलंदाजाला मात्र हा चेंडू नीट समजत नाहीये, रीड करता येत नाहीये. पुन्हा एकदा इंतिकाब नारकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बराचसा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वळला. पंचांनी त्या मात्र गोलंदाज दंडित केलं गेलं आणि एक धाव इथं घेतली गेली. एका धावाने धाव संख्येत देखील भर पडली अवांतर स्वरूपात आणि धंगाची 50 मात्र धाव फालकावर इथं लागला जात आहेत त्या राज दर्पण 11 संघाच्या. अजूनही 37 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राचा खेळाडू पॉइंट शॉर्ट पॉइंट क्षेत्रात आणला जातोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक हलवला जातोय. पुन्हा एकदा इंतिकाब नारकर. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. अंगाचा वेध घेतला गेला आणि डॉट बॉल मात्र मैदानाच्या आत कोर्ट शांता मात्र करताना दिसून आला इंतिकाब नारकरच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी झाली आहे इंतिकाब नारकर यांची. पहिले षटक टाकलं होतं त्यात केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि दुसरं षटक टाकलं त्यात 8 धावा देऊन 9 धावा देऊन 2 विकेट देखील घेतल्या गेल्या. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आहे. चला वेळ घेऊ नका, जास्त टीम मिटिंग करू नका. बऱ्याचसा आपण थोड्या वेळेच्या मागं आहोत, कृपया सहकार्य करायचे. दादा अँड कंपनी वावे संघ. ओव्हर पुढची कोण टाकणार हे कॅप्टनच्या डोक्यात ओव्हर संपायच्या आधी निश्चित असतं. त्या पद्धतीचा विचार मात्र मैदानाच्या आत होत असतो. न्यू बॉलर मैदानाच्या आत स्वतःच्या कोट्यातील पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन आलाय तो प्रणव. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि आवश्यक धावा असतील त्या 37. 12 चेंडू 37 धावांची गरज. 37 रन्स. शॉर्ट चेंडू आहे. पंचांचा इशारा. यस, फेअर अँड लिगल दिले मात्र मैदानाच्या आत येते ती मात्र प्रणवच्या माध्यमातून. सुंदर सुरुवात आहे. 11 चेंडू 37 धावांची गरज असेल ती मात्र राज दर्पण 11 संघाला. इथं मात्र निधीची कमी निश्चित जाणवत असेल.
हा फटका अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे. वाईडिश बॅक स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली. एक धावने स्ट्राईक एंड चेंज केला गेला. स्ट्राईक एंडला जातोय तो नवीन फलंदाज बिलाल. प्रणव गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल बिलालला. शॉर्ट चेंडू आहे. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता, परंतु दोन हाताच्या मधून मात्र चेंडू निघाला. धावजीची संधी मात्र निर्माण झाली. हरकत नाही, झेल सुटला, पण विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात इथं मात्र आली दादा आणि वावे कंपनी व कंपनी आणि वावेला. वर लागल्यात. प्रणव गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगलं कमबॅक करणार दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. तर प्रणव नरेच्या प्रत्येक विकेटला अभिषेक जांभळेकर अबू यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथं मात्र सुंदर चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीच्या ओघात फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू आडवा जातोय. थोडासा फंबल होतोय, परंतु कुठलंही नुकसान मात्र होत नाहीये. ते दादा अँड कंपनी वावे संघासाठी. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आत प्रणवच्या मार्फत. प्रणव गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला केलाय का नाही. इथं धावचीची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली होती, परंतु थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला. इथं पुन्हा एकदा डॉट बॉल. ही अक्षरशः निर्णय षटक म्हणता येईल ते मात्र दादा अँड वावे कंपनीसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. खोलवर पद्धत टाकला चेंडू. चांगली गोलंदाजीचं पृथक कामगार मात्र मैदानाच्या आत प्रणवने करून दाखवलंय. होय, मी आहे संघासाठी. इथं सामना हळूहळू दादा अँड कंपनी वावे संघासाठी झुकताना दिसतोय. 12 चेंडू 36 धावांच्या आवश्यकता येऊन सामना थांबलाय तो आता. 6 चेंडू 35 धावांची गरज असेल. शेवटचं षटक असेल. 6 षटकांचा विक्रम होऊ शकतो का. येणारे 6 चेंडू पुढचे निश्चित सांगून जातील. फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तो. स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तो बिलाल. गोलंदाजी मार्क. शेवटचं षटक दुसऱ्या सत्रातलं जमीर गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 35 धावांची गरज आहे. सामन्यावर हळूहळू पारड वर्चस्व मात्र मिळताना दिसतोय तो दादा अँड कंपनी वावे. शॉर्ट चेंडू आहे. भिरकावून दिलाय साईराज हॉटेलच्या बाजूला. षटकार. बिलालवर पूर्ण मदार असेल. हा दुसरा फटका मिड विकेट क्षेत्रात. यस, बिलाल सांगून जाते मी अजून आहे. शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी अजून जिंकलेलो नाही. त्या पद्धतीचे फटके मात्र मैदानाच्या आत बिलालच्या बॅट मधून दिसत आहेत. सलग 2 षटकार.
चेंडूवर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात षटकार आला. दुसरा चेंडू मिड विकेट क्षेत्रात षटकार आला. 4 चेंडू 23 धावांची गरज असेल. अजूनही 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 षटकारांची गरज आहे. ती म्हणजे राज दर्पण 11 संघाला. बिलाल सांगून जातोय मी अजूनही मैदानात आहे. पहिल्या 2 चेंडूवर घणागती हल्ले केले गेले ते मात्र जमीरच्या गोलंदाजीवर. यावेळेस चांगली लेंथ अँड लाईनची गोलंदाजी जमीरच्या माध्यमातून इथं मैदानात आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल मैदानाच्या आत. बरंच काही सांगून जातोय. येणारे 3 चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. 2 षटकार खाल्ले जरूर पण त्यानंतर 2 चेंडूवर मात्र 2 डॉट बॉल येताना दिसले. ते आपल्याला जमीरच्या माध्यमातून सामन्यावर वर्चस्व मिळवताना दिसतोय तो दादा अँड कंपनी वावे संघ. थोडे एफर्ट कुठेतरी कमी पडलेले असतील ते राज दर्पण. हा देखील बैठक शॉट खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल. ह्या षटकामध्ये 3रा डॉट बॉल आलेला आहे. जे 2 षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक मात्र आता जमीरने केलेलं आहे आणि सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवताना दिसतोय तो दादा अँड कंपनी वावे संघ. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र डॉट बॉल आला आणि इथं मात्र षटक देखील संपलं आणि दादा अँड कंपनी वावे संघ मात्र विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. राज दर्पण 11 संघ मात्र पराभवाच्या छायेत जाताना दिसतोय. चेक चेक. तर जो संघ आता पराभूत झालाय उद्या त्याची मॅच असणार आहे. 3चं रिपोर्टिंग 3 वाजता रिपोर्टिंग 3:30ला टॉक्स आणि 4 वाजता बरोबर उद्या मॅच होईल सुरुवात. याची नोंद घ्या. जो संघ पराभूत झालाय पराभूत लुजरचा सामना उद्या असणार आहे. 3 वाजता रिपोर्टिंग झालं पाहिजे. 3:30ला टॉस बरोबर